आज आमदार रवींद्र वायकरजींनी आज आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे. गेले 40-50 वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं. खरं म्हणजे मी काय, ते काय, गजाभाऊ काय, इतर आपले पदाधिकारी काय, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि एक 80% समाजकारण 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो. आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा वहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावई मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपले पदाधिकारी जे आहेत त्यांच्या सोबत आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहे. खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं पर्व जे आहे, या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर, किंबहुना या देशाचं नाव जगभरात आदराने सन्मानाने घेतलं जातं, ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले 1.5 वर्षात घेतले, त्याचं परिणाम वायकरजींवर झालेला आहे. आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, एक विश्वास ठेवून की बाई सरकार काम करणार आहे, हे न्याय देणारं सरकार आहे. शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं, मतदारांना अपेक्षित असतं. त्यांना दुसरं काही नको असतं. मूलभूत सोयी सुविधा, त्यांचे प्रश्न जे आहेत, काही प्रश्न सोपे असतात, काही मध्यम असतात, काही अवघड असतात, परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी, तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना, नागरिकांना, किंबहुना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाहीये, त्यांचं गेले अनेक वर्ष काम करतायत. 3-4 वेळा आमदार झाले, ते मंत्री होते, नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडानखडा माहिती आहे. मुंबई स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत ते. आणि म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत ती आपली झाली पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज, काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता, तो आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम घेऊन गेला आणि माझाही संभ्रम गेला. त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे? सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आज 40 अधिक 10 50 आमदार आणि 13 खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे, आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्यातून, तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आणि ते एका विश्वासामुळे, कारण एकदा मी शब्द दिला, तो मी कधी फिरवत नाही, पूर्ण करतो. ही जो काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे, त्यामुळे जे सरकार जे आहे आपलं
स्थापन आपण केलं 1.5-2 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं. आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. परंतु ते 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत, दिघे साहेबांना अभिप्रेत होतं सरकार, ते आम्ही स्थापन केलं. आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही, तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले 1.5 वर्षामध्ये, ते ऐतिहासिक निर्णय, जवळपास 500 निर्णय लोकांसाठी घेतले. त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही. शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले. आणि म्हणून 1.5-2 वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंसं सरकार, हे आपलं सरकार आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय. कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात, उद्घाटन असतात, भूमिपूजन असतात, शासन आपल्या दारी असेल, महिला सक्षमीकरण असेल, इतर ज्या काही कार्यक्रमांमधून हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात, सरकारवर विश्वास ठेवतात, सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात. आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2.5 वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती, जे काही नैराश्य होतं, ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं. थांबलेली कामं, प्रकल्प, त्याला आम्ही चालना दिले. खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय, त्यांचा फायदा काय, त्यांचा विकास, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल, चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असं. परंतु दुर्दैवाने ते पूर्वी झालं नाही. आज मी काय बोलू इच्छित नाही. मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो. पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यात, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत, पुढे येत आहेत, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवतात. हीच आमची कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वहिनींचं अभिनंदन, बाकी सगळे आपले त्यांचे जावई, त्यांच्या मुली, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिसरा व्यक्ती देखील आपल्या संपर्कात आहे का किंवा इतर उरलेल्यांपैकी कोण संपर्कात आहे? ते आता कसं सांगू, जेव्हा संपर्कात येतील तेव्हा सांगतो. सर, तुम्ही आता बोलताना बोलला होता उद्धव ठाकरे देखील त्यांचं स्वागत मी करेल. काल ते आले होते तुमच्या मतदारसंघात. कुठं? हा हा, त्यांच्या मतदारसंघात ते आलेले, त्यांनी स्वागत पण केलं ना. आज पण बोलताना ते हो, मग काय. कशा प्रकारे बघता आहात? मागच्या 40 ते 50 वर्ष तुम्ही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबासोबत होता आणि आता तुम्ही पुन्हा एकदा शिवधनुष्य जो आहे तो हाती घेतला. शिवधनुष्य, धनुष्यबाण पहिल्यापासून आहे. बाळासाहेबांची शिवसेना अगोदर पासून आहे. ती खरी शिवसेना ते कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. ते आम्ही पुन्हा ते सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही त्या ससेबिऱ्यात अडकला होता आणि त्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही आता सत्तेत सहभागी झाला, अशा पद्धतीचा तुमचा आरोप देखील केला जातो. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणा जे काही सहकार्य पाहिजे ते दिलेलं आहे ना. आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे. आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं. वायकर साहेब, तुम्ही आता पक्षप्रवेशाच्या वेळी संपूर्ण पाडा वाचून दाखवला की किती कामं तुमची मतदारसंघातली रखडली.
खरं तर सरकार म्हणून सरकार विरोधकांना फंड देत नाही, त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होतात का, हा सवाल आहे. बघा, मी कोर्टात देखील गेलो होतो. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड, कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे, आणि सत्तेत असतं त्याला जास्तच मिळतं. सत्तेत म्हणून झाले. तुम्ही एक उल्लेख केला की मी विकासासाठी आपल्या म्हणजे एकनाथ शिंदे सोबत तुम्ही हाताला हात लावून काम करणार. खरं तर गेले अनेक वर्ष तुम्हाला राजकीय अनुभव आहे. तुम्ही सत्ताधारी देखील राहिलात, विरोधी पक्षात देखील राहिलात, मंत्री देखील राहिलेला. पण असं काय घडलं की एवढा उशीर आपल्याला कळालं की आपल्याला सत्तेत राहावं लागेल. मी कोर्टातही गेलो होतो ना, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही माझा पास झाला. सभागृहामध्ये मग मी त्या गोष्टी मांडल्या. आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं. सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता. तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्यांची इच्छा असते, व्यक्ती पक्षता असतात, पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे, प्रामुख्याने महत्वाचं असतं. एक मिनिट. अरे बाबा, 2.5 वर्ष जी सत्ता अगोदर होती तिथं कामं झाली असती तर त्यांनी तिकडे आले असते का? आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे. आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचा, कारण मी होतो त्याच्यात. आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते एकनाथ शिंदेमुळे हे झालं, मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं. ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो, त्यामुळे कळलं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही, परंतु ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं. आता ते त्यांना भिंत आता नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की 2.5 वर्षाचं पूर्वीचं सरकार, त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे. आणि 1.5 वर्षाचं हे सरकार आमचं, त्याचंही तुम्ही काम पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. खरं म्हणजे बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय, लोकांच्या उपयोगाई या, लोकांची कामं करा, लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवा. हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे, ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं, आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे. शेवटी लोक का निवडून देतात त्यांना? लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उबाठा गटाचे जवळपास 45 नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत. 45. आणि इतर पक्षाचे मिळून 54 नगरसेवक आलेले आहेत. ते कशाला आले? विकासासाठी आले. त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले. जर सत्ता आपल्याकडे आहे, अधिकार आपल्याकडे आहेत, तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे. आणि हा विश्वास तुमच्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता. खरं तर त्यांच्या विरोधात, अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते. आता तुम्ही कशाला काढताय? तुला काढून बरंच पाणी लागलं. आता पॉझिटिव्ह हे बाबा, एक मिनिट. त्यांनी अरे बाबा ऐका, अरे ऐका, ते आता पॉझिटिव्ह बोलतायत. विकास त्यांना त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर, आणि त्यांनी मला पत्र दिले जी कामं आहेत ती. त्यामुळे विश्वास त्यांना. आता तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारताय तुम्ही, नंतर तुम्ही अरे बाबा थोडा वेळ लागतो ना सगळं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायला. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो, तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारू नका, हळूहळू तुम्हाला संधी मिळेल ना. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून, अरे बाबा त्यांनी सगळं सांगितलंय, मी तुम्हाला सांगतो, काही संभ्रम होते, काही एक दुसऱ्याच्या बद्दल काही गैरसमज होते, ते जेव्हा दूर होतात तेव्हा माणसं एकत्र येतात. जेव्हा मधला माणूस बाजूला होऊन ते डायरेक्ट थेट दोघं भेटतात, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात. आणि ती वेळ आता आली. त्यामुळे आपण चिंता करू नका, ते आपल्याला नंतरही भेटतील. मी तर भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
आणि पुन्हा एकदा अरविंद वायकरांचं मनापासून स्वागत करतो. आता आपल्या सर्वसामान्यांचे मी कामाचा बंच देतोय पहिला. हे बघा हे पुरावे आहेत. अरे आचारसंहिता काय आपल्या सर्वसामान्यांचे सर्वमान्य मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून सर्वसामान्य लोक देखील अतिशय प्रेमाने साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. कॉपी देतो तुम्हाला. त्यामध्ये स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थेचे